जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया अशा चेतनेच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. आपल्याला जागृतावस्थेतल्या चेतनेची जाणीव आहे. आपण जे चालतोय, बोलतोय, हालतोय, फिरतोय, हे सगळं जे आहे ते आपण जागृतावस्थेत करत असतो. त्यामुळे त्या चेतनेची आपल्याला काहीशी जाणीव आहे. जेव्हा आपण आपली चेतना बाहेर प्रक्षेपित झालेली असते आणि आपण हे सगळं जीवन जगत असतो. दुसरी अवस्था म्हणजे स्वप्न अवस्था. तेव्हाची चेतना आणि जागृतीतली चेतना या दोन्हीमध्ये फरक आहे, तो आपल्याला आता लक्षात येईल. स्वप्नावस्थेमध्ये आपण आपल्या अंतरंगात वळलेलो असतो आणि तिथून प्रक्षेपित झालेली दृश्य आपण बघत असतो. पण हे सगळं आपल्या आतमध्ये चालू असतं. लक्षात येतंय? जागृत अवस्थेमध्ये तेच सगळं बाहेर प्रक्षेपित झालेलं असतं. स्वप्नावस्थेमध्ये मात्र ते सगळं आत प्रक्षेपित झालेलं असतं. म्हणजे आपण आत वळलेलो असतो. त्याच्यानंतरची तिसरी चेतनेची अवस्था म्हणजे सुषुप्तावस्था. म्हणजे जेव्हा आपण गाढ निद्रेमध्ये असतो, जेव्हा आपण जागेही नसतो आणि जेव्हा आपण स्वप्नही पाहत नसतो, अशी शांत निद्रिस्त अवस्था म्हणजे सुषुप्तावस्था. तिथली जी चेतना आहे त्या चेतनेचं स्वरूप हे अतिमानसाशी समकक्ष असं ते स्वरूप असतं, असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आणि तुरिया म्हणजे समाधी अवस्थेतली जी चेतनेची अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराची जी चेतना आहे, आत्म्याची जी चेतना आहे, ती चेतना. तेव्हा चेतनेच्या या 4 अवस्था आहेत असं सांगण्यात येतं.